अध्यापन प्रक्रियेत अध्यापनाची पंचपदी कोणी मांडली आहे? हर्बर्ट, फ्रोबेल, रुसो की पियाजे? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे हर्बर्ट. हर्बर्ट यांनी ही पंचपदी मांडली आहे. साधक अभिसंधान हा उपपत्तीचा सिद्धांत कोणी मांडला आहे? स्किनर, थॉर्नडाईक, कोहलर, पावलॉव? तर याचे बरोबर उत्तर आहे स्किनर. B.F. स्किनर यांनी साधक अभिसंधान हा उपपत्तीचा सिद्धांत मांडला आहे. होलबर्ग यांनी पुढीलपैकी कोणता सिद्धांत मांडला आहे? मनोसामाजिक विकास सिद्धांत, सामाजिक सांस्कृतिक विकास सिद्धांत, बोधात्मक विकास सिद्धांत की नैतिक विकास सिद्धांत? तर याचे बरोबर उत्तर आहे नैतिक विकास सिद्धांत. खालीलपैकी कोणते सूक्ष्मकारक कौशल्याचे उदाहरण आहे? उड्या मारणे, सायकल चालवणे, सुईत दोरा ओवणे, धावणे? तर सुईत दोरा ओवणे हे सूक्ष्मकारक कौशल्याचे उदाहरण आहे. समान घटक उपपत्तीचा सिद्धांत कोणी मांडला आहे? वॉटसन, थॉर्नडाईक, आसोबेल, ब्रुनर? तर थॉर्नडाईक यांनी समान घटक उपपत्तीचा सिद्धांत मांडला आहे. बालोद्यान पद्धतीचा जनक कोणास म्हटले जाते? रुसो, फ्रोबेल, स्किनर, वुडवर्थ? तर फ्रोबेल यांना बालोद्यान पद्धतीचा जनक म्हटले जाते. ज्यात बुद्ध्यांकावर आधारित वर्गीकरण केले जाते त्यातील सामान्य बुद्धिमत्ता असलेल्या मुलांचा बुद्ध्यांक किती असतो? 90 ते 110, 120 ते 130, 70 पेक्षा कमी, 140 पेक्षा जास्त? तर सामान्य बुद्धिमत्ता असलेल्या मुलांचा बुद्ध्यांक हा 90 ते 100 इतका असतो. आधुनिक शिक्षणशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते? रुसो, पेस्टॉलॉजी, एरिक्सन, पियाजे? तर याचे बरोबर उत्तर आहे पेस्टॉलॉजी, ज्यांनी 3H ही संकल्पना मांडली. एरिक्सन यांनी मनोसामाजिक विकास सिद्धांतात विकासाच्या किती अवस्था मांडल्या आहेत? 4, 6, 5 की 8? तर एरिक्सन यांनी विकासाच्या एकूण 8 अवस्था मांडल्या आहेत. प्रयत्नप्रमाद पद्धतीत थॉर्नडाईक यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? उंदीर, कुत्रा, मांजर की चिंपांजी? तर थॉर्नडाईक यांनी प्रयत्नप्रमाद पद्धतीत मांजरावर प्रयोग केला. खालीलपैकी ऋण अध्ययन संक्रमणाचे उदाहरण कोणते? मराठी टायपिंग शिकून झाल्यानंतर इंग्रजी टायपिंग शिकताना गोंधळ होणे, इतिहासाच्या अध्ययनाचा क्रिकेट खेळण्यावर परिणाम होत नाही, पूर्वी सायकल चालवता येत असल्यास गाडी चालवणे सोपे जाते, मराठी व्याकरण शिकण्याचा हिंदी व्याकरण शिकण्यात उपयोग होणे. तर मराठी टायपिंग शिकून झाल्यानंतर इंग्रजी टायपिंग शिकताना गोंधळ होणे हे ऋण अध्ययन संक्रमणाचे उदाहरण आहे. मुलांच्या बौद्धिक विकासाच्या 4 अवस्था कोणी मांडल्या? लॉरेन्स कोहलबर्ग, सिगोल, कोहलर, जीन पियाजे? तर याचे उत्तर आहे जीन पियाजे. संक्रमण हे केवळ ज्ञानाचे नसून ध्येय, मूल्य आणि वृत्तीचे होते. या ध्येयनिष्ठ उपपत्तीचे उदाहरण पुढीलपैकी कोणते? सायकल चालवणे, स्वच्छता ठेवणे, प्रकल्प पूर्ण करणे, असभ्य बोलणे? स्वच्छता ठेवणे हे याचे बरोबर उत्तर आहे. परीक्षेत नापास झाल्यावर पेपर कठीण होता असे म्हणणे ही कोणत्या प्रकारची संरक्षण यंत्रणा असते? उदात्तीकरण, विस्थापन, पूर्ती, नुकसान भरपाई किंवा प्रक्षेपण? तर याचे बरोबर उत्तर आहे प्रक्षेपण. अभ्यासात मागे असलेला मुलगा उत्तम खेळाडू बनतो. या उदाहरणात कोणत्या प्रकारचे संरक्षण यंत्रणा दिसून येते? पूर्ती, नुकसान भरपाई, विस्थापन, प्रक्षेपण, उदात्तीकरण? तर या उदाहरणात पूर्ती किंवा नुकसान भरपाई ही संरक्षण यंत्रणा दिसून येते. तर TET परीक्षेचे इतर विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न अभ्यासण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.